झालेल्या राजकीय समीकरणानंतर आता पक्षनिहाय कार्यालयांच्या वाटपाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात विविध राजकीय पक्षांना महापालिका मुख्यालयात पक्ष कार्यालय देण्यात येणार असल्याची माहिती समोर येते। या वाटपामध्ये भारतीय जनता पार्टीला तुलनेने मोठं पक्ष कार्यालय मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्याचबरोबर शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, मनसे आणि एमआयएम या पक्षांनाही स्वतंत्रपणे पक्ष कार्यालय देण्यात येतील। तर मुंबई महापालिकेमध्ये आता लवकरच पक्ष कार्यालयांचं वाटपही केलं जाणार आहे। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, पक्ष कार्यालयांचं वाटप नेमकं कसं केलं जाईल, ही संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी असते? ज्या प्रकारे आपण मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता जी आपण जर राजकीय परिस्थिती बघितली तर 2 राष्ट्रवादी काँग्रेस, 2 शिवसेना आणि त्यामुळे पक्ष कार्यालय कोणतं कोणाला द्यायचं या सगळ्या संदर्भात मुंबई महापालिका प्रशासन निर्णय घेत आहे। कारण आधी आपण बघितलं एकत्रित शिवसेना होती तेव्हा पहिल्या माळ्यावर शिवसेनेचं पक्ष कार्यालय होतं, तिथेच पार्टिशन करून शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेनेला 2 कार्यालय दिली जाणार का याबाबत विचार केला जातोय। त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, जर सहयोगी गट हा शिवसेना शिंदे गटासोबत असेल तर या दोघांचं मिळून एक पक्ष कार्यालय द्यायचं का या सगळ्या संदर्भात आज उद्यामध्ये निर्णय केला जाईल। मात्र शक्यता अशी आहे की शिवसेना जे पहिलं एकत्रित असताना जे कार्यालय होतं त्यामध्ये पार्टिशन करून शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेनेला कार्यालय दिलं जाऊ शकतं। त्यासोबतच काँग्रेसचं पक्ष कार्यालय सुद्धा इतर ठिकाणी हलवण्याच्या सुद्धा हालचाली सुरू आहेत। नक्कीच आता त्यामुळे हे वाटप कसं केलं जातं याकडे लक्ष असेल। वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता मुंबई महानगरपालिकेतून आणखी एक महत्त्वाची अपडेट। मुंबईमध्ये नव्या महापौरांसाठी नव्या गाड्या